त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आदरणीय हराळे रावसाहेब, त्याचबरोबर राहुलजी राठोड सर या ठिकाणी आहेत. शुभम पानकर या ठिकाणी देखील आलेले आहेत. आपला सर्वांस विनंती असेल की आपण मंचावरती आणि विराज बनवा, या स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे. त्याचबरोबर चला कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदल करूयात. काल आपण ज्यांना बॅटच्या माध्यमातून अगदी फटके देताना बघितले, आता समालोचनाच्या माध्यमातून त्यांचा देखील मधुर आवाज ऐका. दापोली साहिरा म्हणजेच आकाश सकपाळ यांना देखील आता आपण समालोचनाच्या क्षेत्रातून पाहणार आहोत. चला पुन्हा एकदा जाऊया मैदानातील. चालू असणारी लढत आहे सनी कोंड आणि जुवर नेटवर्क या दोन संघांमध्ये असणारी लढत. व्यक्ती कोटातील पहिल्या संघाने पहिलं शतक गोलंदाजी मारती गोलंदाज राहुल. राईट मोर विकेट मारा करणारे मुद्दतसरसाठी पहिला चेंडू विकेट केला. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलाय. चेंडू जातो सीमारेषा पार. शानदार दणदणीत षटकाराने स्वागत केलंय ते मुद्दतसरने राहुल यांचं आणि वैयक्तिक खातं होतंय व संघाचं खातं होतंय 6 धावेने. पहिला चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला. शॉर्टपिच चेंडूचा स्क्वेअर लेगच्या दिशेने घेऊन काढला होता तो मुद्दतसरच्या बॅटीतून. बघा काय फटका सजवला होता, हलक्या हाताने घेऊन काढला. स्क्वेअर लेगच्या दिशेने लांब लचक षटकार मारून संघाची धावसंख्या वाढवली 6 वरती. 6 धावेने श्रीगणेशा केला तो या मुद्दतसर याने. पहिलं शतक प्रगतीपथी राहुल आगरे पहिल्या चेंडूवरती षटकार खातोय. बघा 5 चेंडू कशा प्रकारे घेऊन येणार आहे. जिबर नेटवर्क जिबर फायबर या संघाकडून पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा प्रयत्न होता. चेंडू शरीराला आदळतोय. डॉटसोबत चेंडू नुकतोय. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारे गोलंदाजी चालले ती राहुल आणि मुदस्सर यांच्यामध्ये ही लढत चालू आहे. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागणार आहे ती राहुल यांना आपल्या संघासाठी जिंकायचं असेल तर. बघूया आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो राहुल आपल्या संघासाठी. पहिलं शतक प्रगतीपथावरती असताना पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न होता. मिडकेचं क्षेत्र निवडलाय. चेंडू होतो ऑन द कार्पेट. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय तोपर्यंत सहज इथे एक धाव पूर्ण केले. दुसरी धावचा प्रयत्न करतोय मुदस्सर पण काय यश भेटत नाही. तर एका धावेने संघात भर पडणार आहे. धावसंख्या पोहोचते ती 7 वरती. आता स्ट्राईक क्लासना फलंदाज आमान ऐनरकर. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करणार राहुलसाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू विकेट करायचा होता. चेंडू फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतो. झेल होतं काय पाहायचं आहे आणि पहिला ब्रेक तो भेटतोय. आमन डगाडमध्ये परततोय. धावसंख्या स्थिर आहे 7 वरती. हॅलो हॅलो 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्या त्या 7-1 फलंदाजाला डगआउटमध्ये परतवला आमनला. त्याची जागा समजण्यासाठी नवीन फलंदाज जातोय अय्याज. आमनचा भाऊ अय्याज. 2 बंधू एका संघामध्ये खेळत आहेत. मग या एक बंधू डगआउटमध्ये परतलाय. दुसरा बंधू क्रीजवरती येतोय. कशा प्रकारे फलंदाजी करतो तेही पाहायचं आहे. पहिल्या दिवसामध्ये उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी केली होती ती अय्याज ऐनरकर यांनी. बघूया आजच्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय. धावसंख्या आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा झाल्यात. राहुल गोलंदाजीला सज्ज होतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं होतं पण चेंडू जाऊन शरीरावरती आदळतोय. रोखून ठेवलं ते राहुलने. पहिला चेंडू खराब टाकला होता. त्यानंतरचे 4 चेंडू अशा प्रकारे टाकलेत की फलंदाजांना समजलेलेच नाही आहेत. उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी करतो. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय तो राहुल आपल्या संघासाठी आणि संघाची धावसंख्या रोखून ठेवले ती सनी कोंड या संघाची 7 वरती. एक फलंदाजाला डगआउटमध्ये परतवलं होतं. त्याच्या बॅटतून षटकारांनी चौकार पाहायला भेटले असते पण तो
फलंदाज डगआउटमध्ये परतवला होता ते राहुल याने. मग शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू फसला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, झेल होते का पाहायचा आहे आणि झेल ड्रॉप होतोय आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धावांनी संघात भर पडणार आहे. धावसंख्या पोहोचते ती 9 वरती. षटक संपतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 1 फलंदाज बाद 9 धावा. बघूया वैयक्तिक कोट्यातील पहिला संघासाठी दुसरं शतक कोणता गोलंदाज घेऊन येणार तेही पाहायचं आपल्याला. जिबर फायबर या संघाकडून उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी पाहायला भेटली राहुल यांची. एका शतकामध्ये 9 धावा देऊन एका फलंदाजाला डगआउटमध्ये परतवलं तर तोच राहुल उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी केले जिबर फायबर या संघासाठी. बघूया आता वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं शतक कोणता गोलंदाज घेऊन येणार आहे तो जिबर फायबर या संघाकडून. सलामीला आला मुद्दस्सर आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 7 धावांवरती खेळतो. उत्कृष्ट प्रकारे पहिला चेंडू ते षटकार खेळल्यानंतर 2 सिंगल घेतल्या, 1 सिंगल घेतले आणि उत्कृष्ट प्रकारे आपली फलंदाजी दाखवते. त्याच्या बॅटीतून पहिल्या दिवसामध्ये आपण षटकार चौकार पाहिले होते, तोच मुद्दस्सर सलामीला आला होता. आता बघूया दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. धावसंख्या झाली ती 9. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 9. बघा वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाची दुसरं शतक गोलंदाजीमध्ये गोलंदाज अरबाज खोद गोलंदाजीला येणार आहे जिबर फायबर या संघाकडून. 25 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला सामना संपवायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो नाही तर आपल्याला पेनल्टी देण्यात येईल. पुन्हा एकदा अरबाज खोद गोलंदाजीला सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट, फुल टॉस चेंडू विकेट करायचा होता, मिस होतोय. चेंडू जातोय रक्षकाच्या हातात. अक्षय निवाते आपलं काम बजावतोय. ऐकून अक्षय स्वतः कर्णधार आहेत या संघाची. उत्कृष्ट प्रकारे संघ बांधणी केले ते ह्या अक्षय निवाते यांनी. धावसंख्या रोखून ठेवले ती 9 वरती. मुद्दस्सर फुलटॉस चेंडू मिस करतोय. थोडासा नाराज आहे आपल्या फलंदाजीवरती मुद्दस्सर. बघा अरबाज कशा प्रकारे आता गोलंदाजी करणार आहे. 5 चेंडू कशा प्रकारे घेऊन येतो आपल्या संघासाठी. राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यात येतो मुद्दस्सरसाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू गुडलेला चेंडू टाकला आहे. इनसाइड एज लागून रक्षकाच्या हातात चेंडू जातोय. फलंदाज बाद होतोय. बघा मुद्दस्सरच्या ज्यावेळेस बॅटला बॉल लागल्यानंतर मुद्दस्सरने स्वतः आऊट घोषित केलं. अंपायरने बोटवर करायच्या आधीच मुद्दस्सर ग्राउंड सोडून डगआउटच्या दिशेने गेला. ही खेळाडू वृत्ती दाखवली ते मुद्दस्सरने. यासाठी मुद्दस्सरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्कृष्ट प्रकारे खेळाडू वृत्ती दाखवले आणि फलंदाज बाद होतोय. दुसरा ब्रेक टू भेटतोय. मुद्दस्सर डगआउटमध्ये परततोय. धावसंख्या स्थिर आहे ती 9 वरती. मुद्दस्सरची जागा असण्यासाठी नवीन फलंदाज अमय पवार. बघा अमय पवार कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या आहे ती 9 वरती. 2 फलंदाज बाद. अरबाज खोत यांनी 2 चेंडू उत्कृष्ट प्रकारे टाकले. 2 चेंडूमध्ये एका फलंदाजाला डगआउटमध्ये परतवलंय. बघा उर्वरित 4 चेंडू कशा प्रकारे घेऊन येतो आपल्या संघासाठी. अरबाज खोत उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत चालले त्यांची. जिबर फायबर संघ जिंकावं लागणार आहे. जर या आजच्या दिवसामध्ये अंतिम सामना जर खेळायचा असेल तर हा सामना जिंकावा लागणार आहे जिबर फायबर या संघाला. त्याचप्रकारे उत्तर देत आहेत ते हे जिबर फायबर संघ. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट मारण्यात येतो अमयसाठी. पुन्हा एकदा विकेट करायचा प्रयत्न स्क्वेअर क्षेत्र निवडलाय. चेंडू खाली 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू रक्षक चेंडू खाली येतोय आणि 1 धाव पूर्ण केले. एका धावाने संघाची धावसंख्या वाढवली. धावसंख्या पोहोचते ती 10 वरती. दुहेरी अंकावरती धावसंख्या पोहोचते 10 अंक. सचिन तेंडुलकर यांच्या जर्सीचा आपण 10 अंक पाहतो. तो 10 अंक आता स्कोर बोर्डवरती लागलेला आहे आणि उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी चालले जिबर फायबर संघाकडून. अरबाज खोद यांची 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केले. एका फलंदाजा डगआउटमध्ये परतलं. बघूया आता आयाच कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बिगिट करायचा होता. इनसाइड एज लागले. चेंडू खाली येतोय. 1 धाव सहज पूर्ण होते. एका धावाने संघात बरोबरते. धावसंख्या पोचते ती 11 वरती. फलंदाजाला बांधून ठेवलंय त्या गोलंदाजाने. षटकार चौकार पाहायचे होते पण ते काही यश भेटत नाही सनीकोण संघाला. चार चेंडूचा खेळ झाला. 2 धावा खर्च केले. ते का फलंदाज डगआउटमध्ये पतरले अरबाज. पुन्हा एकदा
पंच इशारा करता स्वेत चेंडू अवंतर धावने संघात बरोबर ते धावसंख्या पोहोचते ती 13वरती 12वरती धावसंख्या 12. षटकातील अजून काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे तो हरभजनच्या षटकातील. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू सोडून दिलाय. पुन्हा एकदा स्वेत चेंडू अवंतर धावणे संघात बरोबर ते धावसंख्या पोहोचते ती 13. बॅक टू बॅक 2 चेंडू टाकतोय स्वेत चेंडू अवंतर धाव टाकतोय. हरभज धावसंख्या झाली 13. बघा उर्वरित 2 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो अक्षय. त्याच्या बॅटमधून अमय कशा प्रकारे फलंदाजी करतो पाहायचा आहे. षटकार मारतोय की चौकार मारतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू हलक्याताने खेळला आहे समोरच्या दिशेने खेळून काढला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय सहज इथे एक धाव पूर्ण केले. एका धावाने संघात भर पडते धावसंख्या पोहोचते ती 14वरती. नाही तर यॉर्कर स्वरूपाचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला. षटक संपताय 2 षटकाच्या सामन्यानंतर संघाची धावसंख्या आहे ती 14. 2 फलंदाज बाद 14. पुणे धाव 1 तिकोट्यातील दुसऱ्या संघासाठी तिसरं शतक राहुल आगरे. शॉर्ट पिच चेंडू वेगीट करायचा होता. चेंडू जाते स्केल एकच्या दिशेने ऑलंद कार्पेट चेंडू शतक चेंडू खाली येतोय. असाच उत्कृष्ट प्रकारे फेकी पाहायला भेटते. एका धावाने संघात भर पडते धावसंख्या पोहोचते ती 15. पुन्हा एकदा बेगीट करताय चेंडू होते सीमारेषा पार. शानदार चौकार. चौकारने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 19वरती. समोरच्या दिशेने खेळून काढला चेंडू आयसच्या बॅटून चौकार पाहायला भेटे. 5 चेंडूमध्ये 7 धावांवरती खेळतोय आयस. धावसंख्या झाली ती 19. पुन्हा एकदा कर्जदार सज्ज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू विकेट करायचा. इनसाइड एज लागू दे. प्रेक्षकाच्या हातात रोखून ठेवलंय त्या याजाला. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 19. तिसरं शतक प्रगतीपथावर त्या राहुल गोलंदाजी करतोय. हार्दिक पांड्या या नावाने प्रसिद्ध असलेला राहुल पुन्हा एकदा बिगेट केलाय. स्क्वेलच्या दिशेने शतक चेंडू खाली येतोय. झेलतोय का पाहायचा आहे आणि अचूक झेल होतोय. फलंदाज बाद होतोय. दुसरा वेग तू भेटतोय तो राहुल याला. धावसंख्या 19 होती. 3 फलंदाज बाद 19.
अक्षय पवार आल्या आल्या षटकार डगआउटमधूनच सेट होऊन आलेला फलंदाज अक्षय पवारच्या बॅटमधून षटकार पाहायला भेटलाय. शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय. चूक टप्प्यावरती गोलंदाजी झाली होती, त्याला पुरेपूर फायदा घेतलाय. तर अक्षय पवार याने पहिलाच चेंडू फेकून टाकला स्क्वेअर लेगच्या दिशेने शानदार षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या वाढली ती 25 वरती. स्कोरबोर्डवरती आकडा पाहिला तर 253 आकडा हा पाहायला भेटतोय. आणि गोलंदाजी मार्क होती, गोलंदाजचा आकडा पाहायला आहे तो 2 चेंडू 2 ओव्हर 555 255 म्हणजे 255चा आकडा आहे. म्हणजे बघा आकडेवारी पण काय चालले पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाजी सजीव होते राहुल अक्षयसाठी. पुन्हा एकदा बिग हिट बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 31 वरती. बघा आल्या आल्या 2 चेंडू विकेट केल्यात. राहुलचं षटक थोडंसं महागडं म्हणता येईल. हे षटक महागडं जाते राहुलचं. आल्या आल्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारलेत आणि आपल्या संघाचा इरादा स्पष्ट केलाय. धावसंख्या झाली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. 3 फलंदाज बाद 31. धावसंख्या झाले 31. चला वैयक्तिकडे पहिल्या संघाटी 4थं शतक घेऊन जी स्वतः कर्णधार अक्षय. शॉर्ट पिच चेंडू इनसाइड एज फलंदाज बाद होतोय. अमय पवार डागआउट मध्ये परततोय. धावसंख्या स्थिर आहे ती 31 वरती. चेंडू फेकून टाकलाय सीमारेषा पार. शानदार दणदणीत षटकार. सुमेश जामदार यांच्या बॅटमधून आलाय षटकार. बघा हे 2 फलंदाज आहेत, ते फलंदाजीवरती दिसत आहेत. अक्षय पवार आणि सुमेश जामदार हे डगआउटमधून सेट होऊन आलेले आहेत. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार केला सुमेश जामदारने आणि आल्या आल्या अक्षय पवारने पण खेळले होते. 2 चेंडू सलग फेकले होते सीमारेषा पार. ज्या आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारण्याचा इरादा स्पष्ट करून आलेले सनीकुंडा संघाची धावसंख्या वाढवली 37 वरती. 4 फलंदाज बाद झाले. 4थं शतक प्रगतीपथावरती अक्षय निवाते पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार खातोय. बघूया तिसरा चेंडू कशा प्रकारे घेऊन येतो तो सुमेश जामदार याच्यासाठी. पुन्हा एकदा हलक्याने खेळला पॉईंट आणि कवच्या दिशेने खेळला चेंडू आला. कार्पेट चेंडू जातोय क्षेत्ररक्षक येते तो म्हणजे सहज एक धाव पूर्ण केले. एका धावेने संघाची धावसंख्या वाढवली. धावसंख्या पोहोचते ती 38 वरती. षटक चालू आहे 4थं. बघूया 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. 3 चेंडूंनी कशा प्रकारे घेऊन येतोय तो अक्षय निवाते अक्षय पवारसाठी. बघा अक्षय पवार कशा प्रकारे फलंदाजी करतोय सनीकोंड संघासाठी. 50 ते 60 धावांचं आव्हान देण्याचा प्रयत्न असेल सनीकोंड या संघाचा. आतापर्यंत 4थं शतक प्रगतीपथावरती 38 धावा झालेल्या आहेत. अजूनही मला वाटते कदाचित 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 9 चेंडू कशा प्रकारे घेऊन येणार आहे जिबर फायबर हा संघ तेही पाहायचं आपल्याला. 9 चेंडूमध्ये किती धावा काढतात सनीकोंड संघ हे पण पाहायचं आपल्याला. बघूया अक्षय निवाते गोलंदाजीला सज्ज होत आहे.
राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय तो अक्षय पवारसाठी. पुन्हा एकदा ऑफ स्विंग टाकला, चेंडू जातोय रक्षकाच्या हातात, चेंडू काही समजत नाही फलंदाजाला. धावसंख्या रोखून ठेवली ती 38 वरती. फिंगर रोल केले होते ते या चेंडूवरती अक्षयने. स्लोअर वनचा चेंडू टाकला होता, ब्रेक टाकला होता, चेंडू काही समजला नाही फलंदाजाला. चेंडू गेला रक्षकाच्या हातात. राहुल उत्कृष्ट प्रकारे रिस्ट्रिक्शन करतोय आपल्या संघासाठी. बघूया पुन्हा एकदा सज्ज होतोय तो अक्षय. पुन्हा एकदा शॉर्ट पे चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते का पाहायचा आहे, झेलू दे का पाहायचा आहे. मिस होतोय तोपर्यंत सहज इथे 2 धावा पूर्ण केले. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी संघात बरोबर ते धावसंख्या पोहोचते ती 40 वरती. या षटकातील शेवटचा चेंडू बघे कशा प्रकारे घेऊन येतोय अक्षय आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू कशा प्रकारे घेऊन काढतो तेही पाहायचं आहे. दोन्ही अक्षय, गोलंदाज अक्षय, फलंदाज अक्षय. पुन्हा एकदा चोरवाला चेंडू टाकला होता. षटक संपतंय. 4 षटकाच्या संपल्यानंतर संघाची धावसंख्या 40. चला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दुपारच्या सत्राला सुरुवात झाली आहे आणि अक्षय पवारनं देखील आता आक्रमण करायला सुरुवात केली आहे. 6 रन षटकार. अक्षय पवार 6 मध्ये 20 वरती खेळत आहेत. संघाचं जे स्कोर बोर्ड आहे 48. मनोज पवार यांच्यावरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला चांगला पुन्हा एकदा मोठा प्रहार केला. क्षेत्ररक्षक असतील, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. सनी कोण आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये असणार जिबर फायबर. जिबर फायबरने टॉस जिंकला, फिल्डिंगचं डिसिजन घेतलंय. सनी कोण बॅटिंग करतायत. परिस्थिती थोडीशी नाजूक होती सुरुवातीच्या काही ओव्हरमध्ये. आता 50 रन्स स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. ओ यावेळेला चांगला मोठा प्रहार क्षेत्ररक्षक आहेत अक्षय थोरे. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कमालचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. कॅच जबरदस्त पकडली.
कॅच पकडली गेलेली आहे. इथे जिबरचा संघ चांगली गोलंदाजी. मनोज पवार एक चांगलासा गोलंदाज आहे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल आता होतील. डावखुऱ्या शैलीचा जो सेट फलंदाज होता अक्षय पवार बाद झाल्यानंतर आता नवीन बॅटर साकिबला आता बॅटिंगसाठी फैजान ऐनरकर आता बॅटिंगसाठी आपण बघतोय. शॉर्ट ऑफ लाईन यावेळेला मोठा प्रहार करायचे आहेत. कॅचसाठी गेली नव्हते अक्षय. इथे मात्र चेंडू मात्र थांबवलेला आहे. केवळ आणि केवळ एक रन्स मिळून जाईल संघाचा स्कोरबोर्ड 51. यावेळेला चेंडू खूप काळ हवेमध्ये होता. बघता बघता 2 रन्स देखील या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलंय 53 या आकड्यावरती. 53 रन्स झालेले आहेत. शेवटचा एक बॉल शेवटच्या ओव्हरमधील. जिबर फायबर की सनी कोणता संघ जिंकणार? कारण दोन्ही संघ तितके समतोल आहेत. चांगले तुल्यबल पाहायला मिळतील. सुमित जामदार देखील आपण बघतोय बाहेरच्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न केलाय आणि याला म्हणतात बघा काय, अगदी सरळ तुम्ही हाताने चेंडू लावला असता तरी सुद्धा ते बाद होऊ शकले असते, परंतु नाही. जिथे एक्स्ट्राचे रन्स देखील मिळत आहेत. बॅटर्सचा एक बाद झालेला आहे म्हणजे केवळ आणि केवळ एक सिंगल रन्स असेल. षटक क्रमांक शेवटचं देखील आता संपलेला आहे. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय 54 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 55 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. 55चं टार्गेट असेल. याच्या पुढची जी मॅच असेल समर्थ 11 आणि त्याचबरोबर राज फायटर्स टीम. चला टॉस करतोय. टॉस का बॉलच्या इथे लगेच दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी जायचं आहे. क्विक फास्ट. आणि त्याचबरोबर राहिल मौलाना यांचं देखील आगमन झालेलं आहे. राहिल मौलाना यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये.
समर्थ 11 विरुद्ध राज फायटर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. चला लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. ॲडव्होकेट योगेशजी दांडेकर यांच्या हस्ते टॉस करून घ्यायचा आहे. चला टॉस साठी यायचं आहे. समर्थ 11 विरुद्ध राज फायटर्स. समर्थ 11 चे कर्णधार इथे आलेले आहेत. राज फायटर्स महेशजी मुंडेकर यांचा हा संघ. टॉसचे बॉस महेश दादा मुंडेकर. आपण सर्वजण पाहतोय तर दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 सीझन वर यांचे जे मुख्य आयोजक आहेत महेश दादा मुंडेकर, आदरणीय राम जागडे सर, अविनाशजी तांबे, अजितदादा सुर्वे, जितेंद्र मांडवकर, बंटी एलकर आणि श्रीराम जालगावकर हे सर्व आपण पाहायला गेलं तर आयोजकांच्या माध्यमातून दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये क्रिकेटचा हा बिगेस्ट फेस्टिवल पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात येते. 55 धावांचा पाठलाग करणार जिपर फायबरचा संघ. ओपनिंग पेअर सलामीवीर जोडी दाखल झाली. अरबाज खोत आणि त्याचबरोबर अक्षय निवाते. एक एक्स्ट्राज आपण पाहिलाय. पहिल्या चेंडूवरती राज फायटर्सने टॉस जिंकलेला आहे आणि त्याचबरोबर डिसिजन काही वेळातच आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. डू ऑर डायची मॅच असेल राज फायटर्स या टीम साठी. यावेळेला ऑफस्टॉपच्या पुन्हा एकदा बाहेरचा बॉल अमेय पवार एक्स्ट्राज देत आहेत. लगातार 2 चेंडू व्हाईट बॉल टाकले. सुरुवात थोडीशी खराब. हे जे आयोजक आहेत त्यांनी आपल्या आपण जर पाहायला गेलं तर या संपूर्ण जे दापोलीतले जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे. यंगस्टर्स, युवा सितारे, युवा खेळाडू देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक संघांमध्ये सर्वच्या सर्व संघांमध्ये आपल्याला बघायला मिळते. ओ यावेळेला कॅच होती. बॅटची कडाय होती परंतु इथे पाहायला गेलं तर कॅच मिस झाली आहे. कॅच खूप महत्वाची होती आणि अक्षय निवाते सारख्या खेळाडूची जर तुम्ही कॅच सोडताय आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल एक्स्ट्रा मिळून जाईल. स्कोर पुढे जाऊन 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एक चेंडू झालाय. सुरुवातीचा बॉल 2 वाईट, त्याच्यानंतर एक डॉट बॉल ज्याच्यावरती आणि ही इनिंग मात्र 25 मिनिट्स मध्ये संपणं गरजेचं आहे. ओ यावेळेला सुरेख बॉल आहे परंतु चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर जाईल. अक्षय निवातेच्या पाठीमधून 6 रन षटकार. असला पुढचा बॉल तरी यावेळेला क्रॉस लाईन खेळायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एक 6 आल्यानंतरचा पुनरागमन आता गोलंदाज अमेय पवार याच्या माध्यमातून पाहतोय. अरबाज खोतला अजून एकही चेंडू खेळण्यासाठी मिळाला नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईकला जे अक्षय निवाते आहे तेच मात्र हँडल करतात हे षटक. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मागच्या मॅच मध्ये अभूतपूर्व कामगिरी केली आणि त्याच्यानंतर या मॅच मध्ये देखील आपल्या टीम साठी चांगलं क्रिकेट खेळताना दिसत आहेत अमेय पवार.
गोलंदाजी, बॅटिंग असू देत, बॉलिंग असू देत, ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो. 6 नंतरला 2 चेंडू डॉट आलेले आहेत. 9 वरती आता स्कोरबोर्ड स्थिरावले. रनांना अंकुश लागलाय कुठेतरी. 55 धावांचं जर तुम्हाला पाठलाग करायचं आहे याच्यानंतरची पुढची मॅच राज फायटर्स आणि त्याचबरोबर समर्थ 11 या दोन टीम मध्ये ते बॅटल पाहायला मिळेल. हो, कमी गतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलंय. सुरेख गोलंदाजी आंबे पवारच्या माध्यमातून पाहायला मिळते. जिबर फायबर या टीमचे जे टीम ओनर आहेत मोहतसीम नाचन सर आहे, त्यांच्या मालकीचा संघ खेळतोय. तर सनी कोंड या टीमचे जे आपण टीम ओनर बघतोय मोहसिन भाई राखांगी यांच्या मालकीचा संघ आहे. हो, यावेळेला हवाई सफर, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 रन षटकार. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय विदाउट लॉस 15 रन्स. 15 रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर जिबर नेटवर्कचे एचओडी कोकण विभागाचे आदरणीय मुझफ्फरभाई चिकटे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा संघ खेळतो या ठिकाणी जिबर फायबर. आणि त्याचबरोबर समदभाई चिकटे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन्स आलेले आहेत. आता दुसरं षटक असेल. अमान ऐनरकर आता याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. अतिरिक्त बाउन्सर आहे. अतिरिक्त उसळी आपल्याला पाहायला मिळाली तिथे. वाईट बॉलचा इशारा आहे. पडल्यानंतर खूप चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली आहे. बॅटर्स देखील अगदी उंचखुऱ्या बांध्याचे खेळाडू आहेत. अरबाज खोते आणि या संपूर्ण स्पर्धेतलं अगदी जलद गतीचं कमी चेंडूमध्ये अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केलाय दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 मध्ये. पुढचा बॉल असेल अमान ऐनरकर याचा. शॉर्ट बॉल आहे. यावेळेला चांगलाच ड्राईव्ह केलाय. डिपेंड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. केवळ आणि केवळ 1 रन घेत असताना स्ट्राईक आता रोटेट होणार आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर साद खोत असतील, सिराज खोत आणि अरबाज खोत. हो, यावेळेला मोठा प्रहार केलाय. चेंडू चाललाय डिपेंड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 रन षटकार. कमालची बॅटिंग अक्षय निवतीच्या माध्यमातून. त्याचबरोबर एस एस फुटाणकर जे डीजे आणि साऊंड सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा आदरणीय या ठिकाणी अजिंक्य फुटाणकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. चला आता अमान ऐनरकर वरती तुटून पडलाय. फलंदाज अक्षय निवाते यांनी कमालची बॅटिंग केली. 23-23 या आकड्यावरती स्कोरबोर्ड पोहोचलाय. पुढचा चेंडू टाकला जाईल. पुन्हा यावेळेला घसटलाय. फटका फसला. ऑफस्टंपच्या बाहेरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र अय्याज ऐनरकरनं कॅच पकडली आहे. बाहेरचा रस्ता सरळ दाखवलाय. ज्या दिशेला चेंडू मारलाय ना त्याच दिशेला अगदी सांगितलं आता बॉलरना की याच दिशेनं तुम्हाला देखील बाहेर जायचं आहे. आता विकेटचं पतन. अक्षय निवाते बॅक टू द पवेलियन. जिपर फायबर या टीमला
एक मोठा धक्का बसलाय नंबर 3 वरती. येईल इमर्जिंग प्लेअर राहुल आगरे. तर आपण पाहायला गेलं 23 रन्स आपण बघतो स्कोर बोर्डवरती. एक महत्वाची विकेट अमान ऐनरकर आणि आता एक ब्रेक थ्रू दिलाय. हा गोलंदाज आहे, प्रत्येक मॅच मध्ये विकेट घेतोय. बॅटिंगला जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा कमी चेंडू मिळतात खेळण्यासाठी, तेव्हा देखील प्रभावित करतो आपल्या संपूर्ण टीमला. रसिक प्रेक्षकांची मनं जिंकतो. राहुल आगरे आलाय. राहुल आगरे पहिलाच बॉल आहे, अगदी जमिनीला अगदी लगतचा चेंडू खेळला गेला होता आणि बघता बघता 2 रन्स देखील कंप्लीट होतील. दुसरा षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. 25 रन्स, 25 रन्स लागलेले जिंकण्यासाठी. अजून 30 धावांची आवश्यकता, 55 धावांची या ठिकाणी आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या टीमला आहे. हे ध्येय आहे, हे जे उद्दिष्ट तुम्हाला पार करायचं आहे त्याच्यासाठी इथे या 2 खेळाडूंमध्ये मोठा संघर्ष चाललाय. त्याचबरोबर एस एस साऊंड सर्व्हिस मंडळ डेकोरेटर्सचे सर्व आदरणीय आमचे राजू दादा फुटाणकर सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. राजू दादा, तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. सुपर डुपर संडे आणि यावेळेला लॉंग ऑफ वन बाउन्स वारिशीच्या बाहेर. 4 रन्स, चौकार. प्रयत्न चांगले आहेत सुमेश जामदार, काय एफर्ट्स दिले, सुपर. चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाही, परंतु प्रयत्नांचे अगदी नंबर्स द्यावे लागतील. आणि या 4च्या माध्यमातून स्कोरबोर्ड 29 रन्स, 29 रन्स स्कोरबोर्ड वरती. फराज भाई गल्फे हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. ओ या वेळेला चांगला लॉफ्टेड आहे, मिड विकेटच्या बाहेर जाईल आणि संपूर्ण अर्धा डझन रन्स मिळतील. 6 रन्स, षटकार. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 35-35 वरती. एक खेळाडू बाद. जिबर फायबर जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये पाहिजेत 20 रन्स. 18 मध्ये पाहिजेत 20. आमचे जे ऑफलाईन स्कोरर आहे तेजस पवार सर ऑफलाईन स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन स्कोरर आमचे साईराजी देसाई सर आहेत. त्याचबरोबर कॅमेरामॅन आमचे सुभान चिपळूणकर आहेत. त्यानंतरला दुसरे जे कॅमेरामॅन आहेत फहद आणि अकिब चिपळूणकर यांची संपूर्ण टीम चांगलं वर्क करते दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये. चालू असलेला हा सामना पुन्हा एकदा. ओ यावेळेला सरळ लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. अरबाज खोतच्या बॅटमधून षटकार. सुपर बॅटिंग. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलमध्ये आक्रमण. आता या अरबाजला थांबवणं शक्य नाही. 17 बॉल मध्ये आता 14 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल आणि 14 रन्सची गरज आहे.
कमालची बॅटिंग साठलेली आहे. अरबाज खोत असेल अक्षयनी वतीनं सुरुवात धमाकेदार करून दिली. सनी कोणा जो संघ आहे आपण पाहिलात की पहिल्या दिवसामध्ये त्यांनी 3च्या 3 मॅचेस जिंकले होते आणि त्याच्यानंतरला या मॅचमध्ये कुठेतरी आता संपूर्ण या मॅचमध्ये जी पकड आहे जिबर फायबर या टीमची आहे. बॅटिंग करताना रन्स झाले नव्हते. अक्षय पवारनी बॅटिंग चांगली केली. गतीमध्ये परिवर्तन करून टाकणारा बॉल टाकलाय आणि त्यालाच कुठेतरी या ठिकाणी त्या गतीला वेट झाले. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन होतं या बॉलमध्ये, कारण अमेय पवार हे सातत्यानं चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला काढण्याचे प्रयत्न करत असतात. त्याच्यानंतर हा जो मागचा चेंडूवरती अति रडारमध्ये होता ज्याच्यावर 6 पाहायला मिळाला आणि हा जो बॉल टाकला तो अगदी खूप कमी होता, कमी वेगाचा बॉल होता. गतीमध्ये परिवर्तन करून टाकलं आणि अरबाज खोतला ते हक्कबक्क करून सोडले. बाहेर शफल झालेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, पुन्हा आकुड टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती प्रहार, सीमारेषा पार, षटकार. सत्तेचाळीस रन स्कोरबोर्ड वरती आहेत. 47 लॉस ऑफ 1. 15 बॉलमध्ये आता 8 रन्स पाहिजेत. कदाचित या ओव्हरमध्ये सामना संपण्याचे चान्सेस आहेत का, परंतु नाही. जे अय्याज आहे थोडीशी चर्चा करतायत. अमेय पवार यांच्या सोबत ही चर्चा चालू आहे जी जारी आहे. त्यांना माहित आहे की मॅच देखील आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. पॉइंट्स टेबल मध्ये जर आपल्याला अग्रस्थानी राहायचं असेल तर हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. सनी कोण या टीमला देखील पुन्हा एकदा आकुड टप्प्याचा बॉल आहे. बॅटच्या वरच्या बाजूची कडा आहे आणि आता केवळ आणि केवळ एक सिंगल रन्स आपल्याला बघायला मिळू शकेल. 14 बॉलमध्ये 7 रन्स पाहिजेत. 48 रन स्कोर कार्ड वरती लागलेले 2.4 ओव्हर पर्यंतचा खेळ झालेला आहे. पुढची मॅच असेल राज फायटर्स आणि समर्थ 11. अंपायरचा इशारा, या ठिकाणी अंपायर तटस्थ आहेत. कोणताही इशारा नाही, त्यांनी सांगितलं फक्त फेअर डिलिव्हरी आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील 7 रन्स पाहिजेत. राहुलच्या बॅटमधून एक मोठा मॅक्सिमम बघायला मिळू शकेल का, किती विकेटचं पतन होणार आहे. अमेय पवार थोडे महागडे ठरलेत. कमी गतीचा बॉल आणि इथे जोरदार अपील, लाऊडली अपील आहे. षटक क्रमांक 3चा खेळ देखील या ठिकाणी संपलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 48. 48 या आकड्यावरती. आता जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 7 रन्सची गरज आहे. त्याच्यामध्ये अरबाज खोतनं 5 चेंडू फेस केले, 14 रन्स वरती ते खेळत आहेत. तर राहुल आगरे 5 चेंडूंना त्यांनी देखील फेस केलंय. 12 वरती राहुल आगरे खेळतोय. अय्याज इनरकर ट्रॅक वरती आले. 12 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती असतील. राईट अप ओव्हर द विकेट. ओ यावेळेला अरबाजच्या बॅटमधून एक दणदणीत फटका, 6 रन, षटकार. कमालची या ठिकाणी बॅटिंग. जिंकण्यासाठी फक्त आता या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. केवळ जिंकण्यासाठी 1च रन्स पाहिजे.
अय्या झैनरकर पुढचा चेंडू टाकतील, मोठा प्रहार केलाय आणि सिक्सच्या माध्यमातून हा सामना फिनिश झालाय. जिबर फायबर या टीमनं एक मोठा विजय मिळवलाय. अभिनंदन करूयात जिबर फायबर या टीमचं. पुढची मॅच असेल राज फायटर्स आणि त्याचबरोबर समर्थ 11. राज फायटर्सनं टॉस जिंकलेला आहे. राज फायटर्स आपलं डिसिजन. राज फायटर्स या टीमनं बॉलिंगचं डिसिजन घेतलंय. सर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या राज फायटर्स.